आज आपण या ठिकाणी केमिस्ट्रीमधून जो मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट आहे व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमधून आपण त्याला या ठिकाणी बघणार आहेत. त्याला आपण टायट्रेशन पण सांगतोय. सो एम काय आहे, टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी ऑफ द पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन बाय टायट्रेटिंग इट अगेन्स्ट द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट, अँड दिस फेरस अमोनियम सल्फेट इज ऑल्सो कॉल्ड एज द मोहर्स सोल्ट. या ठिकाणी आपलं डिटरमाइन काय करायचं किंवा फाइंड आउट काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ दी पोटॅशियम परमॅंगनेट, की जे काही केमेनोफोर आहे ह्याचं आपल्या ठिकाणी जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे आपले कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. पण कोणत्या टर्म्समध्ये, इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी बाय टायट्रेटिंग इट अगेन्स्ट दी स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट. आता या ठिकाणी जे काही स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस सल्फेट आहे हे तुम्हाला स्वतःला प्रिपेअर करावं लागेल, आणि जे काही सोल्युशन पोटॅशियम परमॅंगनेट आहे हे ऑलरेडी त्या ठिकाणी लॅबमध्ये प्रिपेअर्ड असेल. सो आता समजा प्रिपरेशन ऑफ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट, जर तुम्ही हे समजा सोल्युशन प्रिपेअर केलं देन यू विल गेट द 2 मार्क्स. हे तुम्हाला 2 मार्क्ससाठी असेल आणि हे तुम्हाला स्वतःला बनवायचं आहे. आणि जे काही सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट असेल हे त्या ठिकाणी ऑलरेडी प्रिपेअर्ड सोल्युशन असेल. सो हे कसं बनवायचं आहे, मग ज्यावेळेस समजा मला स्टँडर्ड सोल्युशन फेरस अमोनियम सल्फेट बनवायचं असेल, मग त्यावेळेस जे काही FAS आहे त्याला आपण मोहर्स सोल्ट सांगतोय ते आपण 3.92 ग्राम घ्यायचं आहे. सो प्रोसिजर काय आहे, weigh accurately 3.92 gram of ferrous ammonium sulfate on a watch glass. Transfer the weighed ferrous ammonium sulfate to beaker and wash the watch glass with distilled water. Transfer washing to the beaker. Add little distilled water to dissolve it by stirring. Transfer the solution of ferrous ammonium sulfate from beaker to 100 ml standard flask. Wash the beaker twice with distilled water and transfer washing to the 100 ml standard flask. Add few drops of H2SO4 to get the clear solution. Dilute the solution up to the mark on standard flask to make volume of 100 ml. आता हे जे आहे मी थोडंसं या ठिकाणी इझी बनवलं आहे, की जे काही वी हॅव टू प्रिपेअर द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ दी फेरस अमोनियम सल्फेट, ज्याला आपण मोहर्स सोल्ट सांगतोय. आणि हे जे स्टँडर्ड सोल्युशन आहे हे तुम्हाला स्वतःला बनवायचं आहे आणि इट विल फॉर दी 2 मार्क्स. हे 2 मार्क्ससाठी असेल. कसं बनवायचं आपण बघितलं, वाचलं आहे आपण ते. आपण शॉर्टमध्ये बघूया. 3.92 ग्राम ऑफ दी फेरस अमोनियम सल्फेट, की जे फेरस अमोनियम सल्फेट घ्यायचं आहे, किती घ्यायचं आहे 3.92 ग्राम. कुठं घ्यायचं आहे, ऑन अ वॉच ग्लास. कशावरती घ्यायचं आहे, वॉच ग्लासवरती. देन इट ट्रान्सफर टू द बिकर, ते आपण बिकरमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे की बिकरमध्ये जे काही वॉटर असेल इट शुड बी अबाउट 50 ml. ते 50 ml पर्यंत असायला पाहिजे. बिकरमध्ये जे काही वॉटर असेल ते फक्त 50 ml पर्यंत असायला पाहिजे, त्याच्यावरती नको. सो जे काही बिकर असेल ज्याच्यामध्ये 50 ml वॉटर असेल त्याच्यामध्ये जे काही 3.92 ग्राम ऑफ फेरस अमोनियम सल्फेट असेल ते आपण ॲड करायचं. ठीक आहे. ते झालं की नंतर आपण काय करायचं आहे की जे पण कंटेंट असेल आपण बिकरमधून ते स्टँडर्ड फ्लास्क असेल आपण स्टँडर्ड फ्लास्कमध्ये आपण काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. पण जो स्टँडर्ड फ्लास्क असेल इट शुड बी अबाउट 100 ml. नेक्स्ट काय करायचं आहे की जो काही स्टँडर्ड फ्लास्क ह्याच्यामध्ये आपण जे पण काही कंटेंट घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, फ्यू ड्रॉप्स ऑफ H2SO4, की जे काही सल्फ्युरिक ॲसिड आहे ह्याच्या आपण फ्यू ड्रॉप्स ॲड करायचे आहेत. आणि ते काय ॲड करायचे आहेत, फॉर द क्लिअर सोल्युशन, जेणेकरून जे काही सोल्युशन असेल ते क्लिअर आपल्याला मिळावं म्हणून. नेक्स्ट आपला फायनल आपली स्टेप काय असेल, डायल्यूट अप टू द 100 ml, की आपण जे पण काही समजा स्टँडर्ड फ्लास्कमध्ये घेतलं आहे ह्याचं जे काही लेवल असेल ते आपण 100 ml जो काही मार्किंग असेल आपण तिथपर्यंत ॲडजस्ट करायचं आहे. आपण अशा पद्धतीने जे काही स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट आपण या ठिकाणी बनवायचं आहे आणि हे तुम्हाला फॉर दी 2 मार्क्स असेल. नेक्स्ट आता या ठिकाणी काय आहे, डिटर्मिनेशन ऑफ द मोलॅरिटी ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन बाय यूजिंग स्टँडर्ड सोल्युशन ऑफ फेरस अमोनियम सल्फेट. जसं आपल्याला माहिती आहे आपलं एम काय सांगतं आहे की वी हॅव टू फाइंड आउट और वी हॅव टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पोटॅशियम परमॅंगनेट, बरोबर. पण आपण ह्याचे टायट्रेशन आहे ते कोणाचे अगेन्स्ट टायट्रेशन करायचं आहे, तर फेरस अमोनियम सल्फेटच्या अगेन्स्ट आपण काय करायचं आहे, टायट्रेशन करायचं आहे. सो या ठिकाणी जर का मला समजा मोलॅरिटी ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट फाइंड आउट करायची असेल तर प्रोसिजर काय आहे, लेंथी प्रोसेस आहे की समजा जे काही समजा ब्युरेट पिपेट किंवा कॉनिकल फ्लास्क असेल ते आपण रेंज करायचं आहे विथ द पोटॅशियम परमॅंगनेट. मी जी काही प्रोसिजर आहे
ते मी शॉर्टमध्ये लिहिले या ठिकाणी. प्रोसिजर काय आहे, डिटर्मिनेशन ऑफ मॉलॅरिटी ऑफ दी पोटॅशियम परमॅंगनेट. कारण की आपल्याला हे फाइंड आउट करायचं, आपल्याला हे डिटरमाइन करायचं आहे. वी हॅव टू डिटरमाइन दी मॉलॅरिटी ऑफ दी पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन बाय युझिंग स्टँडर्ड सोल्युशन ऑफ दी फेरस अमोनियम सल्फेट. सो आपण प्रोसेस थोडक्यात या ठिकाणी मी काय सांगते तुम्हाला, पिपेट आउट 10 ml ऑफ 0.1 मोलार FAS, की जे काही फेरस अमोनियम सल्फेट आहे किती पिपेट आउट करायचं आहे. वी हॅव टू पिपेट आउट 10 ml ऑफ दी फेरस अमोनियम सल्फेट. देन ट्रान्सफर इट इन अ कॉनिकल फ्लास्क, की जे आपण 10 ml आपण पिपेट आउट केलं आहे ते आपण कसं ट्रान्सफर करायचं आहे, कॉनिकल फ्लास्कमध्ये आपण ते ट्रान्सफर करायचं आहे. देन कॉनिकल फ्लास्कमध्ये आपण अजून ॲड काय करायचं आहे, 1 टेस्ट ट्यूब 2 मोलार H2SO4, की जे काही 1 टेस्ट ट्यूब H2SO4 असेल ते आपण कॉनिकल फ्लास्कमध्ये ॲड करायचं आहे. मी थोडक्यात कॉनिकल फ्लास्कमध्ये कोण कोण आहे, 10 ml FAS आहे आणि 1 टेस्ट ट्यूब कोण असेल, H2SO4 असेल. हे आपण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, प्लेस कॉनिकल फ्लास्क बिलो द ब्युरेट. आता जी कॉनिकल फ्लास्क असेल तो आपण बिलो द ब्युरेट, आपण ब्युरेटच्या खाली घ्यायचं अँड स्टार्ट ॲडिंग पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन ड्रॉप वाईज. आपण जे काही कॉनिकल फ्लास्क आहे त्याच्यामध्ये आपण फेरस अमोनियम सल्फेट घेतलं आहे, त्या FASमध्ये आपण नंतर जे काही पोटॅशियम परमॅंगनेट आहे ते आपण ड्रॉप वाईज ॲड करायचं आहे ब्युरेटमधून. कारण की ब्युरेटमध्ये आपण काय घेतलं आहे, पोटॅशियम परमॅंगनेट सोल्युशन घ्यायचं असतं ब्युरेटमध्ये. आपण जे काही टायट्रेशन आहे ते आपण कधीपर्यंत कंटिन्यू ठेवायचं आहे, किंवा जे काही ड्रॉप असेल पोटॅशियम परमॅंगनेटचं आपण कधी पण ॲड करत राहायचं आहे, की जोपर्यंत समजा जे आपलं कलरलेसवालं सोल्युशन असेल ते लाईट पिंक होत नाही तोपर्यंत आपण जे काही ड्रॉप वाईज पोटॅशियम परमॅंगनेट आहे ते आपण त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. आणि एकदा का समजा कलरलेस टू लाईट पिंक त्या ठिकाणी कलर आला किंवा फेंट पिंक कलर आला, तो आपला काय असेल, एंड पॉईंट असेल. आणि जी काही रीडिंग असेल ते आपण रीडिंग त्या ठिकाणी काय करायची, राईट डाऊन करायची. आपण असं 3 टाईम त्या ठिकाणी रीडिंग्स घ्यायचे आणि ह्या ज्या सगळ्या रीडिंग्स असतील त्यानंतर मग जो काही आपला ऑब्झर्वेशन टेबल आहे आपण त्यासाठी ते वापरायचे आहेत. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन. आता समजा हे जे ऑब्झर्वेशन आहे आपण ह्याच्यामध्ये कसं लिहायचं आहे. फर्स्ट काय आहे, सोल्युशन इन ब्युरेट. आता ब्युरेटमध्ये कोणतं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पोटॅशियम परमॅंगनेट घ्यायचं आहे, आपण लक्षात ठेवायचं. सोल्युशन बाय पिपेट, आपण कोणतं जे सोल्युशन आपण पिपेट करणार आहेत, पिपेट आउट कोणतं करणार आहेत, त्या ठिकाणी फेरस अमोनियम सल्फेट सोल्युशन असेल. सोल्युशन इन अ कॉनिकल फ्लास्क, की जे काही कॉनिकल फ्लास्क आहे आपण कॉनिकल फ्लास्कमध्ये काय काय घेतलं आहे, तर फेरस अमोनियम सल्फेट आणि डायल्यूट H2SO4 घेतला आहे. इंडिकेटर कोण आहे, पोटॅशियम परमॅंगनेट ॲज अ सेल्फ इंडिकेटर. जो पोटॅशियम परमॅंगनेट आहे तो स्वतः त्या ठिकाणी काय आहे, सेल्फ इंडिकेटर आहे. एंड पॉईंट काय असतोय, कलरलेस टू लाईट पिंक, दॅट इज कलरलेस टू लाईट पिंक. आणि हे काय या ठिकाणी केमिकल इक्वेशन आहे. आता नेक्स्ट सपोज ऑब्झर्वेशन टेबल. मग या ठिकाणी आपण टेबल ड्रॉ करायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ह्या ठिकाणी काय असेल, ब्युरेट लेवल असेल फर्स्ट कॉलम, नेक्स्ट असेल पायलोट रिडिंगसाठी असेल, नेक्स्ट कोण असेल, ब्युरेट रिडिंग इन ML, की जे काही ब्युरेटची रिडिंग असेल ते आपण MLमध्ये लिहायचे आहे. आणि लास्ट कोण असेल या ठिकाणी, CBR, दॅट इज कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग असेल. सो ब्युरेट लेवलमध्ये फायनल इनिशियल डिफरन्स असेल, या ठिकाणी काय असेल. आता हे पायलोट रिडिंग कसं लिहायचं आहे, की जी समजा आपली ब्युरेट रिडिंग असेल ती जर समजा 18 to 19 या दरम्यान जरी असेल तर ते आपण काय लिहायचं या ठिकाणी 18-19 असं लिहायचं. जर समजा जी माझी ब्युरेट रिडिंग आहे ती जर का समजा 22 to 23 या दोघांच्या मध्ये येत असेल इकडची ब्युरेट रिडिंग, तर मी काय लिहेन या ठिकाणी 22 आणि इकडे मी काय लिहेन 23 लिहेन. हे आपण लक्षात ठेवायचं. जर समजा माझी ही जी रिडिंग आहे इकडची ही समजा 12 to 13 जर दोघांच्या मध्ये येत असेल तर मी या ठिकाणी काय लिहेन 12-13 असं या ठिकाणी लिहेन. ठीक. आता नेक्स्ट काय आहे, ब्युरेट रिडिंग इन ML. आता सपोज या ठिकाणी आहे, सपोज इथं 10 आहे, या ठिकाणी 10.3 आहे, इकडे 10 आहे. मग या ठिकाणी जे काही कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग आहे इथं 10 आहे आणि इथं 10 आहे. 10 किती आहे, ट्वाईस आहे, 2 वेळा 10 आहे. म्हणजे काही कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग असेल ती कोण असेल, या ठिकाणी 10 असेल. जर समजा या ठिकाणी 22.5 आहे, इथं पण 22.5 आहे आणि इकडे पण समजा 22.5 आहे, तर ही जी काही कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग असेल ती कोण असेल, 22.5 असेल. ठीक. आता आपण हे कसं लिहायचं आहे ब्युरेट रिडिंगसाठी, की समजा हे जे आहे ते समजा फायनलवाले आहे, समजा फायनल रिडिंग आहे किती 22.5
आणि जी काही इनिशियलवाली आहे ती कोणती आहे 0.0वाली. मग डिफरन्स असेल 22.5 मायनस 0 किती येईल 22.5. मी वरती जे असेल तेच काय असेल खाली. जर समजा या ठिकाणी 10 असेल तिकडे किती असेल 10 असेल. तर इथंच मग 22.5 असेल तर इथं पण किती असेल 22.5 असेल. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी या प्रकारे जे काही कॉन्स्टंट ब्युरी रिडिंग असेल ते आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन, महत्त्वाचा पार्ट आहे कॅल्क्युलेशन आणि हा तुम्हाला 1 मार्क्ससाठी असेल. सो कॅल्क्युलेशनमध्ये या ठिकाणी इकडे फॉर द 100 ml ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट कंटेन्स इज इक्वल टू आहे तसं आहे 0.0316 इंटू 1000 अपॉन एक्स CBR. जी काही आपली कॉन्स्टंट ब्युरिट रिडिंग आहे ती जर समजा या ठिकाणी आपली 22.5 आहे, इथं आपण काय घ्यायची 22.5 घ्यायची. नेक्स्ट या ठिकाणी हेन्स मोलॅरिटी ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट इन अ सॉल्युशन इज 0.0316 इंटू 1000 अपॉन या ठिकाणी कोण आहे CBR. म्हणजे जो एक्स आहे या ठिकाणी आपण काय लिहायचं आहे जे आपलं CBR आहे किती आहे 22.5 आहे, इथं आपण काय लिहायचं 22.5 लिहायचं इंटू 158. मग जर समजा आपण ह्याचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर व्हॅल्यू काय येते 0.2 येते. मग या ठिकाणी समजा 0.2 अपॉन 22.5 जर आपण दोघांचं या ठिकाणी डिवायडेशन केलं तर जी काही व्हॅल्यू येते ती किती येते 0.00888 असं येतं आहे. मग हे जे आहे आपण 0.008 मोलार असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. मी आपलं रिझल्ट काय असेल दी मोलॅरिटी ऑफ दी पोटॅशियम परमॅंगनेट सॉल्युशन इज 0.008 मोलार असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आय होप सगळ्यांना समजलं असेल.